तिथं सातारामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। रस्ते वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पश्चिम महाराष्ट्र कोकणाला जोडणारा मार्ग पाण्याखाली गेलेला आहे। मारुल आणि शिरळ गावच्या हद्दीतील रस्ता हा वाहून गेलाय। रस्ता वाहून गेल्यानं दोन गावांचा या ठिकाणी संपर्क देखील तुटलाय। तर अवजड वाहनं 2 दिवस या ठिकाणी जागेवरच खोळंबलेली होती। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात पहाटेपासून आता पुन्हा एकदा पावसानं चांगला जोर धरलाय। नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर कोयना धरणात देखील पाण्याची आवक वाढलेली आहे। अनेक रस्ते पावसामुळे वाहून गेलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते साताऱ्याला। कराड या ठिकाणी आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांच्याकडे। शशिकांत, आपण पाहतोय पावसानं मात्र चांगलाच तडाखा दिलेला आहे साताऱ्याला। अनेक रस्ते पावसामुळे वाहून गेलेत, काही गावांचा तर संपर्क सुद्धा तुटलाय। जर आपण पाहिलं तर गेल्या 3 दिवसापासून सातारा जिल्ह्यातला विशेषतः पश्चिम घाट परिसरातल्या पाटण तालुक्यामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढले गेलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। तर छोटे मोठे बंधारे आहेत ते देखील ओव्हरफ्लो झालेले आहेत। तर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राला आणि संपूर्ण महाराष्ट्राला ज्या पाणी सप्लाय करतात ते कोयना धरण अतिशय महत्वाचं या धरणाकडे लक्ष असतं पावसाळ्यामध्ये। त्या देखील धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। तर कराड चिपळूण राज्य महामार्गावरती सध्या आज दुसरा दिवस आहे, वाहतूक ठप्प आहे। अवजड वाहनांची वाहतूक ठप्प असल्यामुळं आता या ठिकाणी हे रस्ता कधी सुरळीत होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। जर पाहिलं तर ह्या रस्त्याचं काम सुरू होतं आणि या काम सुरू असताना या ठिकाणी जे साखव पूल आहेत ते दोन्ही पूल वाहून गेल्यामुळे आता 2 दिवस झाले तरी देखील या ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि पाऊस चालू असल्यामुळे ज्या ठिकाणी जे रस्ता सुरळीत करण्याचं काम कंपनीकडून आणि संबंधित विभागाकडून केलं जातंय त्यात देखील व्यत्यय येताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता 2 दिवस झाले हे या ठिकाणच्या अवजड वाहनांची वाहतूक ठप्प आहे। लागेल निश्चित शशिकांत, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।